हाय गाईस, तर आता आम्ही आलेलो आहे नॅचरल बीचवर. आता तिथं फोटो काढणार, भिजणार, मस्त फुल एन्जॉय करणार. आहे का ना? मला आम्ही दाखवतो आम्ही कसं भिजणार. त्यांना माहितीच नाही तू कसं भिजणार, कसं भिजायचं यांना माहितीच नाही. मी तर पाण्यात जंप मारणार. शॉपिंगला बघू शकता भरपूर असे टी शर्ट वगैरे, ब्रेसलेट, बॉल्स, पर्स. तिथे घेऊ ना, तिथं आपण थांबणार शॉपिंगला. भरपूर असे डिझाईनमध्ये बॅग्स वगैरे आहेत, वेगवेगळे हरिण वगैरे असे शंख मोठे मोठे शोकेससाठी असे भरपूर असे इथं शॉपिंगला आहे. पण शॉपिंगला बघू शकता शंख वगैरे असे आहेत. नेचुरल बीच. चलो चलो फास्ट चलो. चीज कुठे गेले? कुठे गेले गँग? होय गँग कुठे आहे? तुझ्या कुठे आहे? कोरेल कोरेल ये देखो, ये बंदी आ रही है. चलो. आता आम्ही चाललोय नील आयलंड वरती नॅचरल बीच बघायला. तर तुम्ही पण बघा, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईल नॅचरल बीच. मी चाललोय डुबुक डुबुक करीत नॅचरल बीच. इथून पहिले घ्या काढून. हाय गाईज, तर आता आम्ही आलेलो आहे नॅचरल बीचवरती. खूप भारी व्ह्यूज आहे, तुम्ही मागं बघू शकता. हे नॅचरल बीच आहे आणि व्ह्यूज पण खूप भारी आहे इथलं. गर्दीसुद्धा खूप आहे, तुम्ही बघू शकता मागं किती जण एक फोटो काढायला बघायला या बीचला. इथं जे फिरायला येतात या बीचवर नक्की येतात ते. खूप भारी वाटते यार, खूप म्हणजे खूप. एकदम शांत थंड थंड पाणी. त्याची गुफा आहे. आम्ही तुम्हाला तिकडे शोधताय, तुम्ही इथं काय खाल्लं दगडाखाली? मग आम्ही शोधून शोधून दमलो तुम्हाला. या चला बाहेर. बघितलं का फिश? फिश बघितलं का? चला. परत काढा फोटो. हाय गाईज, तर नॅचरल बीचवर आमचे फोटो व्हिडिओ काढून झालेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे भिजण्यासाठी. तर तिथले सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दिसतील. खूप वेळ कमी राहिलेलं आहे, कारण की 5-5:30 वाजेपर्यंत सगळं बंद होतं. आत्ता वाजले 4:15. तर पटकन आवरून पटकन भिजण्यासाठी जायचं आहे. तर थोडी गडबड आहे. तर पुढचे व्हिडिओ तर तुम्हाला मिळतच राहतील. आता आम्ही चाललोय भिजायला. दुसऱ्या बीचवर. मटकी पडली. बघ इकडं, इकडं बघ.
आलेलो आहे लक्ष्मणपूर बीच. तर पहिले गेलो होतो आम्ही नॅचरल बीच, तो एक आहे, हा लक्ष्मणपूर नंबर 2 आहे. तर बघू शकता की इथं पण खूप भारी व्ह्यूज आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही रेती सुद्धा, ही रेती नाही आहे, स्टोन सारखे छोटे छोटे आहे. तुम्हाला मी दाखवते. बघू शकता तुम्ही छोटे छोटे असे स्टोन आहे, दगड म्हणजे हे रेती नाही आहे, या असं समुद्रामध्ये इथे असे असे छोटे छोटे स्टोन बनलेले आहेत. बघू शकता तुम्ही कसे झोपले, त्यांना झोप लागली आता. झोप नाही लागली मला, असं मस्त छान वाटतं. चला पण असं पाण्यात जाऊन बसू. पाण्यात कोरलच आहे ना, बसायचंय. नाही दगड नाही शिल्लक, सगळे दगड बुक आहेत. सगळे बसलेत की चला की. सगळे दगड एंगेज झालेले आहेत. सूर्य मावळत आहे, सूर्यास्त होत आहे. आता वाजलेले 5:15. इकडे लवकर सूर्यास्त होतो, लवकर सकाळ होती, लवकर रात्र होती. ईशा काय करते? ईशा काय बनवलंय? एक्सेल खेळते. सेल्फी स्टिक द्या ना, आम्ही येतो आमचा. चाय कॉफी सामान सामान नाश्ता हम चाय अदरक चाय दूध वाली हम पाउडर बघायला नो नो बंद करा की जरा, तिथं रिमोट आहे ना. तर आता इथला सनसेट झालेला आहे नील आयलंडवरचा. इथलं विशेष असं आहे अंदमानचं की इथं बिलकुलही ह्युमिडिटी नाही, म्हणजेच दमट वातावरण नाही आहे. आपलं जसं कोकणात वगैरे जे असतं ना दमट वातावरण, सतत घाम येतो वगैरे, असं काहीच नाही आहे. खूप छान सुंदर आहे. आणि टेम्परेचरचा जर विचार केला ना तर पुण्यामध्ये जे टेम्परेचर आहे 27 ते 30, 25, 27 ते 30 असं टेम्परेचर इथं आहे. आता तुम्ही जेट्टीवरती वगैरे उतरता तेव्हा तिथं कॉन्क्रीट असतं आणि त्यामुळं जसं एकदम तीव्र उन्हामध्ये तुम्ही अचानक बोटीतून वगैरे उतरला तेवढ्या ते 2-4 मिनटं तुम्हाला फक्त गरम लागतं, ऊन लागतं. पण बाकी इथला क्लायमेट खूप सुंदर आहे आणि अंदमान खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आम्हाला खूप आवडलेलं आहे. ही ट्रिप आमची खूप मस्त झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरमी नाही आहे आणि इथलं पाणी, इथली स्वच्छता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, इथं 0 क्राईम आहे. म्हणजे तुमच्या कुठल्या वस्तू चोरीला जाणार नाही, तुम्हाला तुमच्यासोबत कुठला स्कॅम होणार नाही. इथले लोक एकदम इमानदार आहेत. सगळे रेट वगैरे सगळे फिक्स आहेत आणि सगळी सिस्टीम म्हणजे गव्हर्नमेंटची जी काही सिस्टीम असेल ना, सगळं बोटिंग वगैरे हँडल करणारे असेल किंवा त्याचे जे पॅकेजेस असतील ते पॅकेजेस इक्वल आहेत, सगळे सेम आहेत. कुठल्याही प्रकारे लुटालूट होत नाही आणि सेफ्टी मात्र 100% आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत 2-3 लोक कुठली तुम्ही ॲक्टिव्हिटी कराल तर त्यावेळेला तुमच्यासोबतच असतात. म्हणजे कुठल्याही प्रकारे 0 टॉलरन्स आहे सेफ्टीच्या बाबतीमध्ये. खूप छान वाटलं आणि नक्कीच जर परत वाटलं तर आम्ही अंदमानला येईल, या इथल्या नील आयलंडवरती पण येईल. इथलं एक विशेष आहे, हे जे पोर्ट ब्लेअर असतील किंवा नील आयलंड असेल किंवा हॅवलॉक आयलंड असेल, ही जी नावं पडलेली आहेत ना, ही नावं इंग्रज अधिकाऱ्यांवरून पडलेली आहेत. ज्यावेळेला इथं सेल्युलर जेल बांधलं आणि ब्रिटिशांनी या सगळ्या बेटांवरती जे आहे तिथं कब्जा केला त्यावेळेला ही सगळी नावं दिलेली आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांचे जे टॉपचे अधिकारी होते त्या लोकांची इथं नावं दिलेली आहेत. तसे खूप सारे टापू आहेत इथं, बेट आहेत, आयलँड आहेत. जवळजवळ 40-50 आयलँड आहेत मोठे मोठे. पण त्यापैकी एक 12 ते 13 आयलंडवरतीच टुरिस्टला जायला अलाव आहे. तसे तर 400 आयलंड आहे पण राहणार माणसंच राहतात, असे 41 आयलंड आहेत. आणि खूप छान वाटलं इथं. आणि इथून निकोबार याला जोडून येतं. ॲक्च्युली आपण म्हणतो अंदमान निकोबार, परंतु निकोबारला लिमिटेड ॲक्सेस आहे, म्हणजे टुरिस्टसाठी अजिबात अलाउड नाही आहे. तिथे एक निकोबारी म्हणून एक जमात आहे, तर ती जमात तिथं सर्व्हाइव्ह करते. थोडंसं विशेष म्हणजे इथं समोरच पुढं आहे ना एक नॉर्थ सेंटिनेंटल आयलंड आहे आणि त्या आयलंडवरचे जे लोक आहेत, जे आदिवासी, ते अजूनही म्हणजे अश्मयुगामध्ये आहेत. अजूनही ते आपल्या आधुनिक जगामध्ये किंवा जगातील त्यांना काहीही माहिती नाही. तिथे लोकांनी खूप सारा संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कुठला रिस्पॉन्स दिला नाही. ते हमला करतात, डायरेक्ट बाण वगैरे मारतात.
एक 2018 ते 20 पासून गव्हर्नमेंटने तिथं जाण्यास पूर्ण बंदी आणलेली आहे. म्हणजे 2-4 किलोमीटरवरून तुम्ही साधारण ते बघू शकता, पण आयलंडवरती जाणं पूर्ण बंद आहे. तर खूप छान वाटलं. तुम्ही नक्की या. आम्ही तर पुन्हा नक्कीच येणार आहोत. हो आम्ही तर नक्की येणार. मित्रांना घेऊन येणार. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं हा आणि थायलंडचा समुद्र एकच आहे. म्हणजे हा जो अंदमान सी आहे हाच थायलंडला जातो. म्हणजे 400-500 किलोमीटरचं फक्त अंतर आहे. म्हणजे जे थायलंडला आहे तेच इथं आहे, पण हा इंडियाचा पार्ट आहे आणि तो थायलंडचा पार्ट आहे. आता थायलंडची करन्सी वीक आहे इंडियाच्या करन्सीपेक्षा, त्यामुळं कदाचित खर्च तिथं थोडासा कमी होऊ शकतो. इथं थोडासा ॲव्हरेजमध्ये होऊन जाईल. पण छान आहे. म्हणजे तुम्ही सतत कोकणमध्ये जाल, सतत केरळला जाणार, सतत कर्नाटक जाणार, त्यापेक्षा बेस्ट लोकेशन. खूप छान. थँक्यू. बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.